प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, कर्करोग हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कर्करोग जेव्हा आपण म्हटलं जातं त्यावेळी आपण मोठ्यांचा सहजा विचार करतो. पण जेव्हा हा आजार एका निष्पाप लहानगा बालकाच्या आयुष्यात येतो तेव्हा तो फक्त वैद्यकीय विषय होऊन उरत नाही, तर तो संपूर्ण कुटुंबाचा होतो. कुटुंबाची स्वप्न, आशा आणि भावविश्वाला स्पर्श करून जाणारा हा शब्द आहे. मित्र, वैद्यकीय विज्ञानाने खऱ्या अर्थाने खूप मोठी झेप घेतलेली आहे. योग्य वेळी निदान जर एखाद्या गोष्टीचं झालं, सध्या आपण कर्करोगाच्या अनुषंगाने जेव्हा बोलू तर योग्य वेळी निदान आणि उपचार जर मिळाले तर अनेक बालकांना पूर्ण बरे होणे हे शक्य आहे. पण अजूनही जागरूकतेचा अभाव आणि भीती व गैरसमज हे मोठ्या गोष्टीने आपण साधारण मोठे अडथळे असे या गोष्टींमध्ये समजले जातात. याच अनुषंगाने आजचा निवडलेला जो विषय आपण आहे तो आपण स्क्रीनवर पाहू शकता. आजचा आपला विषय आहे जागतिक बाल कर्करोग निवारण दिन. जागतिक बाल कर्करोग निवारण दिन. मित्रो, आजचा विषय जागतिक बाल कर्करोग निवारण दिनाच्या निमित्ताने ही चर्चा जी आपण घडवून आणणार आहोत आणि या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा चर्चेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध असे बाल कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर चेतन धामणे सर. सर, मी मनपूर्वक आजच्या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत करतो. नमस्कार मित्रो, धामणे सरांचा जर आपण अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला, आपण त्यांना भेटणार आहोत. एक असं व्यक्तिमत्व ते आहे ज्यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रामध्ये यश संपादन केलेलं नाही, ते तर आहेच, पण त्यासोबतच असंख्य बालजीवनांना नवसंजीवनी देण्याचं महान कार्य आपल्या ज्ञानाने आणि संशोधनाने साध्य केलेले आहे. बाल कर्करोग उपचार आणि संशोधन क्षेत्रातील एक मान्यवर नाव म्हणजेच सुप्रसिद्ध बाल कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर चेतन अनिल धामणे सर. सध्या मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर धामणे सर यांनी अमेरिका आणि सिंगापूरमधील जागतिक दर्जाच्या संस्थांमधून शिक्षण व संशोधन करत अत्याधुनिक इम्युनोथेरपी आणि सेल बेस्ड थेरपी या क्षेत्रात मोलाची अशी भर घातलेली आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नियतकालिकांमध्ये परिषदांमधून त्यांचे शोध निबंध व लेख प्रसिद्ध व प्रस्तुत झालेले आहेत. अनेक प्रतिष्ठित अशा पुरस्कारांचे मानकरी डॉक्टर धामणे सर आहेत. ज्ञान, संशोधन आणि संवेदनशीलता यांचा सुंदर संगम घडवत कर्करोगाशी लढणाऱ्या चिमुकल्या योद्ध्यांसाठी एक आशेचा किरण बनलेले हे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. चला तर मित्रो, या प्रवासाला आपण नक्कीच सुरुवात करूया. पहिला प्रश्न सर, पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजच्या विषयानुरूप जर विचारायचा झाला तर बाल कर्करोग म्हणजे नेमकं काय? कारण प्रौढांमध्ये आपण पाहतोच की असे कॅन्सरचे बरेचसे केसेस आपण पाहतो कर्करोगाच्या. तर ह्या दोन्ही गोष्टींमधला साधारण मूलभूत फरक काय आपण सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि प्रशांत, माझी अशी ओळख करून दिल्याबद्दल तुमचे आभार. तुमचा प्रश्न असा आहे की बाल कर्करोग आणि प्रौढांचा कर्करोग याच्यात काय फरक आहे? आणि हा खूप महत्त्वाचा फरक आहे की कारण जेव्हा तुम्ही बघता सिनेमामध्ये की एखाद्या माणसाला कर्करोग झाला आहे तर तो झोपलेला असतो, बिछाण्यावर असतो, हॉस्पिटलमध्ये असतो. पण बाल कर्करोगात तसं नाही आहे. प्रौढांचा जो कर्करोग होतो तो तंबाखू सेवन किंवा इन्फेक्शन्स, जसं आपण बोलतो की HCV इन्फेक्शन जे असतं ते लिव्हरचं, त्याच्यामुळे लिव्हरचा कर्करोग होऊ शकतो. किंवा गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग होतो तो HPV नावाच्या एका इन्फेक्शनमुळे होतो. पण लहान मुलं निरागस असतात, त्यांना काही वाईट सवयी नसतात, ते आपले विचारे त्यांना असाच कॅन्सर होतो. पण ह्या कॅन्सरचं प्रमाण कमी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाचा फरक असा आहे की बाल कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो.
आणि अनेकांमध्ये बरा होऊ शकतो. असं नाही की एखाद दोन मुलं बरी झाली, जवळजवळ 70 ते 80% मुलं आम्ही पूर्णपणे बरी करू शकतो. त्यामुळे बालकर्करोग जर आपण बघितलं तर पूर्णपणे बरा होणारा कर्करोग आहे आणि मुलं जरी आजारी असली तरीसुद्धा ती पटकन बरी होतात. आणि तुम्हाला एक चित्र मी दाखवू इच्छितो एका पेशंटचं. तर ह्या इथे मी तुम्हाला दाखवतो आहे, हा मुलगा ICUमध्ये आहे आणि आता तो पूर्णपणे बरा झालेला आहे आणि तो आता मला येऊन इथे परवाच OPDमध्ये आला होता आणि त्याने 19चा पाढा मला म्हणून दाखवला. तो मी आता शाळेत जातो आहे आणि हा पाढा पूर्णपणे त्याने मला एका मिनिटात पूर्णपणे म्हणून दाखवला. तर हा जो पेशंट ICUमध्ये आहे, त्याला ऑक्सिजन लागलेला आहे, व्हेंटिलेटरवरून बाहेर आलेला आहे मुलगा, तो आता आज बघा कसा आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बालकर्करोगात आम्हाला अत्यंत समाधानकारक आहेत की आमच्या प्रयत्नांना यश आलं की ही मुलं आम्हाला बघितल्यावर आम्हाला खूप छान वाटतं. आणि एकच संदेश तुम्हाला देऊ इच्छितो इथे की बालकर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. खूप छान सर. बाल कर्करोग बरा होतो आणि तुम्ही दाखवलेल्या चित्रफितीतून नक्कीच एक आशादायी चित्र आपल्याला समोर दिसतं. सर, त्याच अनुषंगाने पुढचा धागा मी धरून तुम्हाला विचारू इच्छितो की साधारण अशी जी लहान मुलं असतात या बाल कर्करोगांचं साधारण प्रमाण जागतिक पातळीवरती नक्कीच काही असेल, पण एक भारताच्या अनुषंगाने जर विचार केला तर प्रमाण साधारण किती आहे? साधारण तुम्ही बघितलं तर कर्करोग हा लहान मुलांमध्ये होत नाही, तो प्रौढांमध्ये होतो आणि जसं वय वाढत जातं तसं लोकांमध्ये कर्करोग दिसतो. पण तरीसुद्धा बालकांमध्ये थोड्या प्रमाणात तो आढळतो. साधारण जर 100 कर्करोगांचे रोगी घेतले आपण त्यातला एखाद दुसरा मुलगा असतो. तर बालकर्करोगाचं प्रमाण कमी असतं. आपण भारतात जर बघितलं तर दरवर्षी जवळजवळ 50,000 मुलांना कर्करोग होतो. आपल्या लोकसंख्येप्रमाणे 50,000 एक छोटी संख्या आहे, पण तरी प्रत्येक 50,000 फॅमिलीज म्हणजे 50,000 कुटुंबियांना त्याचा फरक पडतो. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 50,000पैकी फक्त एक 25,000 ते 30,000 मुलांचं निदान होतं आणि त्यातल्यासुद्धा काही प्रमाणात मुलांचं पूर्णपणे ट्रीटमेंट किंवा त्यांच्यावर उपचार होतात, बाकीच्यांचे उपचार होत नाहीत आणि बऱ्याच जणांचे निदानही होत नाहीत. तर ही जागरूकता निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. खरंच त्याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचा हा प्रपंच नक्कीच जागतिक बाल कर्करोग निवारण दिन साजरा करण्यामागे जागतिक आरोग्य संघटनेचं जे उद्देश आहे ते मूळ तेच आहे. कारण का जेव्हा सर डॉक्टर म्हणतायत की बाल कर्करोग हा बरा होतो, तर त्यासाठी योग्य वेळी निदान होणं आणि त्या तज्ज्ञांपर्यंत पोहोचणं हा त्यातला महत्त्वाचा दुवा असं नक्कीच अधोरेखित या ठिकाणी होतं. सर, मग साधारण प्रकार बालकर्करोगाचे प्रमुख प्रकार कोणते आपल्याला दिसतात? तुमचा अनुभव काय सांगतो? तर प्रौढांमध्ये जनरली आपण बघतो की सगळ्यात जास्त प्रमाण जे असतं भारतात ते आहे मुखाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर. कारण आपल्या इथे तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे हा कॅन्सर आपल्या इथे मोठ्या माणसांमध्ये दिसतो आणि भारतात नंबर 1 आहोत या कॅन्सरमध्ये. तर तंबाखू सेवन हे एक मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही करत असाल तर हे पूर्णपणे बंद करा. पण आता तुम्ही विचारलं की बालकर्करोग त्याचे काय आहे? तर बालकर्करोगाचं निदान होण्यासाठी त्यांचे काय हे आहेत ते कसे प्रेझेंट करतात किंवा कसं कळतं की आपल्याला कर्करोग झालेला आहे. तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. सगळ्यात कॉमन जे आहे ते रक्ताचा कॅन्सर असतो. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर मेंदूचे कॅन्सर असतात आणि मग बाकी इतर अवयवांचे कॅन्सर आहेत. आणि साहजिकच तुम्ही विचाराल की मग हे कसे ओळखायचे? तर तुम्हाला परत एक मी फोटो दाखवू इच्छितो. तर हा एक लहान मुलगा आहे आणि ह्याला रेटिनोब्लास्टोमा म्हणतात. तर ह्याचं डोळ्याचं बुबुळ कसं पांढरं झालेलं आहे. तर असं जर दिसलं किंवा एखादा लहान मुलगा आहे तो त्याला दिसत नाही आहे किंवा तो आधी व्यवस्थित खेळत होता पण आता थोडा धडपडतो आहे, जर असं आढळलं तर नक्कीच हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात कॉमन जे आपण बघितलं ते आहे रक्ताचा कॅन्सर आणि त्याच्यामुळे काय होतं की एकतर जर ताप आपल्याला आला आणि तो बरा होत नसेल, 4-5 दिवस झाले बरा होत नाही आहे, तुम्ही गोळ्या औषधं घेतलीत, तर अशावेळी रक्ताची चाचणी करणं एक महत्त्वाचं आहे. आणि त्या रक्ताची चाचणी ज्याला आम्ही CBC असं म्हणतो त्याच्यामधून आपल्याला कळू शकतं की ह्याला रक्ताचा कॅन्सर होऊ शकतो किंवा आहे असं आपल्याला कळू शकतं. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की मी जसं सांगितलं की मुलांमध्ये किंवा बालकांमध्ये कर्करोग होण्याचे जे पॉसिबिलिटी आहे ती खूप कमी आहे. खूप कमी मुलांना कॅन्सर होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी जर ताप तुमचा 4-5 दिवस असला किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला तर प्रत्येक वेळी त्याला कर्करोग आहे असं तुम्हाला अजिबात घाबरण्यासारखं कारण नाही आहे. पण तुमचं हे डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देणं खूप महत्त्वाचं आहे.
अतिशय महत्त्वाचं होतं ते नक्कीच की पालकांनी साधारण आपल्या पाल्यांचं लहान मुलांचं घरातील की कोणत्या गोष्टीला कोणत्या लक्षणांवरती त्यांचं लक्ष पाहिजे नाही आणि गंभीरपणे घेण्याची कोणती गरज आहे हेच साधारण थोडक्यात डॉक्टरांनी आपल्याला आता सांगितलं. मग सर लवकर निदान होणं हे किती महत्त्वाचं असतं? साधारण पालकांना त्याचं सिरियसनेस कळणं फार गरजेचं आहे की लवकर निदान होणं जेणेकरून त्याची ट्रीटमेंट आणि त्याचे उपचार सुरू होऊ शकतात आणि जर उशीर केला तर साधारण त्याचे गंभीर परिणाम काय अपेक्षित असतात? तर तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आम्ही बघतो की लवकर जर तुम्ही आलात तर केस कॉम्प्लिकेट होत नाही आणि त्याचं निदानही व्यवस्थित होऊ शकतं. त्याला कमी किमोथेरपी द्यायची गरज पडू शकते. पण काय होतं की जर कोणी सांगितलं की तुमच्या मुलाला कर्करोग झालेला आहे किंवा असू शकतो, तर पालक घाबरून जातात आणि मग ते 4 लोकांना विचारतात आणि 4 लोक 4 वेगळे सल्ले देतात आणि डॉक्टरांचा सल्ला सोडून बाकीच्या लोकांचे सल्ले घेऊन कुठे काहीतरी निंबाचा पाला द्या किंवा अशा काहीतरी पद्धती इकडे काहीतरी करून बघू. कारण लोकांना भीती असते की कर्करोग आहे आणि याला किमोथेरपी दिली जाईल आणि त्याचा खूप दुष्परिणाम आहेत त्याचे. ही संकल्पना लोकांच्या मनात आहे. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये न जाता बाकीच्या ठिकाणी फिरत बसतात आणि हा जो वेळ जातो तो खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला जर कोणी सांगितलं की कर्करोग असण्याची शक्यता आहे, तर तुम्ही थेट एखाद्या जिथे बाल कर्करोग तज्ज्ञ आहेत अशा हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे आणि तिकडे त्याचं निदान हो किंवा नाही हे करून घ्या आणि मग त्याच्यानंतर मग जर ते निदान झालं तर त्याची ट्रीटमेंट तुम्ही लगेच किंवा तिथून दुसऱ्या सेंटरमध्ये जायचं असेल तर तिकडे जाऊन किंवा टाटा मेमोरियलला येऊन तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली तर चांगलं आहे. पण एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जर आपण प्रौढांचा कॅन्सर बघितला तर त्यांचं कसं होतं की त्यांचं वजन कमी होतं, त्याला वेळ लागतो. तर असं लहान मुलांमध्ये होत नाही. लहान मुलांचे कॅन्सर एकदम जलद गतीने वाढत असतात. त्यामुळे जेव्हापासून पहिलं लक्षण येतं आणि निदान होतं त्याच्यात 10 ते 15 दिवस किंवा एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसतो. तर प्रत्येक वेळी पेशंट आला की आम्हाला आईवडील विचारतात की आमच्याकडून चूक तर झाली नाही ना, आम्ही उशीर तर केला नाही ना. तर असं नसतं. कारण जेव्हा तुम्हाला संकेत मिळतो किंवा जेव्हा ताप जात नाही किंवा असे जे काही संकेत आहेत ते आल्यापासून लगेचच तो कॅन्सर जास्त आधी झालेला नसतो. तो त्याच वेळात त्याला आम्ही फास्ट रॅपिड ग्रोईंग ट्यूमर्स जे म्हणतो ब्लास्टोमास ते असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटेल की पहिले संकेत जेव्हा येतात त्याचवेळी तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये यायला पाहिजे. नक्कीच लवकर निदान होण्यासाठी तज्ज्ञांकडे जाणं, योग्य वेळी जाणं आणि काही प्राथमिक लक्षणांकडे लक्ष असणं एवढंच अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारची भीती मनात बाळगण्याची गरज नाही आहे. नक्कीच याच्या उपचार पद्धती आणि वेगवेगळ्या उपचार पद्धती कोणत्या कोणत्या असतात, त्याचं प्रमाण बरं होण्याचं किती आहे, ह्या सर्व गोष्टी आपण बारकाईने सरांकडून मार्गदर्शन त्याचं घेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. आपण चर्चा करत आहोत बाल कर्करोग, जो जर वेळेत ओळखला तर त्याला हरवता येऊ शकतं. नक्कीच हे आशादायी चित्र आपल्याला सरांनी दिलेलं आहे. सर मग त्याच्यावरती उपचार पद्धती, कोणकोणत्या प्रकारच्या उपचार पद्धती, आपला प्रगल्भ अनुभव ह्या विषयाशी आहे, तर उपचार पद्धतींबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? तर आम्ही त्याला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो. म्हणजे असं की आम्ही फक्त किमोथेरपी किंवा फक्त शस्त्रक्रिया किंवा फक्त रेडिएशन असं करत नाही. प्रत्येक ट्यूमरप्रमाणे, प्रत्येक कर्करोगाचे जे प्रकार असतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीची किमोथेरपी किंवा शस्त्रक्रिया केली जाते किंवा त्याला रेडिएशन, काही ज्या गाठीचे कॅन्सर असतात त्याला रेडिएशन दिलं जातं. आणि आता इम्युनोथेरपी म्हणून नवीन प्रकार आलेला आहे, ज्याच्यामुळे साईड इफेक्ट्सही कमी होणार आहेत आणि आपले ठीक होण्याचे चान्सेस पण वाढणार आहेत. तर ह्या सगळ्यांचं आम्ही एकत्र करून त्याचा एक प्रोटोकॉल असतो. त्या विशिष्ट पद्धतीने आम्ही ती ट्रीटमेंट देतो, जेणेकरून आपल्याला उत्तम त्याचा हे येऊ शकतं, निकाल येऊ शकतात. नक्कीच, नक्कीच. सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साधारण आपण बघितली की उपचारादरम्यान, कारण हा एक मानसिक आधार आहे, आघात आहे एखाद्याच्या म्हणजे कुटुंबावरती आणि त्या रुग्णावरती सुद्धा, त्या बालकावरती सुद्धा.
तर साधारण उपचारादरम्यानची जी मानसिक आरोग्याची काळजी आहे ही साधारण कोणत्या प्रकारे घेतली? आपला टाटा हॉस्पिटलचा एक प्रगल्भ अनुभव आपल्या पाठीशी आहे ना, आपण अनेक पेशंट्स रोज पाहतो तिथे. नक्कीच त्याच्याबद्दलची काही गोष्ट आणि त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपल्याला नक्कीच सांगायला आवडतील. ते मानसिक साधारण गोष्टी ह्या आपण कशा सांभाळता? तर तुम्हाला एक ध्वनिफीत दाखवू इच्छितो मी इथे. तर मला असं आमचा विचार असा आहे की कोणताही पेशंट येणार नाही तुम्हाला सांगायला की सर मला आता किमोथेरपी घ्यायची आहे म्हणून कोणी हॉस्पिटलमध्ये येणार नाही. तर आम्ही पूर्ण हॉस्पिटलची रचना पूर्णपणे बदललेली आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत जेव्हा OPDची वेळ असते त्यावेळी आम्ही त्या मुलांसाठी पूर्ण दिवसभर पॅक असे कार्यक्रम ठेवलेले असतात. लोक येतात, चित्र काढतात, शाळेची कामं होतात, ड्रॉइंग होतं, थोडं आर्ट अँड क्राफ्ट होतं, त्यांना तिकडे थोडं शिकवलं जातं, डान्स होतो, पेट थेरपी. एक सुफी म्हणून आमचा पेट आहे, पाळीव प्राणी आहे, तर तो येतो आणि त्या पाळीव प्राण्याबरोबर, कुत्र्याबरोबर ही मुलं खेळतात. तर असा पूर्ण जॅम पॅक्ड असा दिवस असतो आणि हे सगळं करता करता तो मुलगा एक 10 मिनटं डॉक्टरांना येऊन भेटतो. त्यामुळे त्या मुलांच्या समोर हॉस्पिटलची भीती नसते, कारण हॉस्पिटलमध्ये जाऊन बरेच काय काय गोष्टी करायच्या असतात आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे एखादं इंजेक्शन घ्यायचं किंवा डॉक्टरांना भेटणं असतं. त्यामुळे हे पूर्ण आम्ही पॅराडाईम चेंज केलेलं आहे. पूर्णपणे हॉस्पिटलची संकल्पना बदललेली आहे. त्यामुळे मुलांना आवडतं. आता तुम्ही बघताय इथे ही सगळी मुलं कशी दिवसभर काहीतरी खेळत असतात आणि आमच्या इथे होप म्हणून एक प्रोग्राम असतो. म्हणजे आपल्या शाळेचं जसं ॲन्युअल गॅदरिंग असतं तसं आम्ही दरवर्षी घेतो. त्यामुळे दरवर्षी नवीन नवीन मुलं असतात, त्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आम्ही घेतो, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो. जसं तुम्ही बघितलं तर आता इथे की ही मुलं डान्स शिकत आहेत, काही मुलं एखादं वाद्य शिकतात इथे येऊन, काही मुलं त्यांना अभ्यास आवडतो तर ते अभ्यासात एखादा विषय त्यांना जर आवडला तर त्याच्यासाठी त्यांना जर काही योग्य मार्गदर्शन देता आलं तर ते आम्ही देतो. आणि तसं बघितलं तर ही मुलं आमच्याकडे 6 ते 9 महिने असतात आणि त्यांचा जो टॅलेंट असतो तो ओळखण्याचा आम्ही तिथे प्रयत्न करतो आणि ह्याच्यासाठी बरेच NGOज आमच्याशी जुडलेले आहेत. त्यामुळे बरीच लोकं येतात आमच्या इथे, दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबतात आणि वेगवेगळे त्यांना वेळ दिलेली असते, योगा सेशन असतं आणि त्याच्यात जर त्यांना वाटलं की अरे हा मुलगा हा बुद्धिबळात चांगला आहे तर त्याला बुद्धिबळाचं ट्रेनिंग दिलं जातं, स्पोर्ट्स ट्रेनिंग दिलं जातं. आमच्या इथे नभांगण म्हणून आम्ही गेले 2 वर्ष एक प्रोग्राम करतो आहे. तर त्या नभांगणमध्ये ह्या मुलांचं आम्ही ट्रेनिंग त्यांना देतो. आता त्याच्यातून आमच्या इथे रायफल शूटिंगसाठी काही मुलं पुढे आलेली, ते राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. स्विमिंगसाठी काही मुलं राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत आणि जे ऑलिम्पिक्स असतात हँडिकॅप लोकांसाठी, त्या ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडलसुद्धा ही लोकं घेऊन येत आहेत. तर अशा पद्धतीने ही मुलं बरीच पुढे जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठेतरी त्यांची ट्रीटमेंट होते. तर हा जो बदल केलेला आहे तो खूप महत्त्वाचा असा मला वाटतो आणि त्याच्यामुळे मुलांना जे मानसिक तुम्ही म्हणताय की दडपण येतं, स्ट्रेस येतो, तो मुलांना येत नाही आणि मुलं निरागस असतात. त्यांना ते सगळं विसरून जातात. जेव्हा मुलं मोठी होऊन आम्हाला परत भेटायला येतात त्यावेळी ते म्हणतात आम्हाला ह्यातलं काही आठवत नाही, पण आम्हाला बॅड मेमरीज नाहीत. म्हणजे आम्हाला टाटा हॉस्पिटलमध्ये मजा आली एवढंच फक्त आठवतं, त्याच्यामध्ये काय काय झालं हे पूर्णपणे नाही आठवलं. तरीसुद्धा त्यांना असं एक मनात हे नाही राहत की टाटा हॉस्पिटलमध्ये जायचं नाही आहे असं त्यांना कधीच वाटत नाही, कारण तिथे खूप मजा येते, खूप खेळ होतो, बरेच नवीन मित्र तयार होतात आणि ते मित्र त्यांची ट्रीटमेंट बरोबर सुरू होते, बरोबर संपते. त्यामुळे ते जीवनभराचे, आयुष्यभराचे मित्र तयार होतात. तर असं हे आम्ही केलेलं आहे. तर हॉस्पिटल पूर्णपणे आम्ही त्याची संकल्पना पूर्णपणे बदललेली आहे. खूप सुंदर गोष्टी आपण चित्रफितीतून एकंदरीत दाखवल्या. मित्र, आपण एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की काही लढाया ज्या असतात हे वय पाहून येत नाहीत, पण काही योद्धे आणि काही योद्ध्यांच्या हातात तलवार नसते आणि खास करून या बालकांच्या, पण त्यांच्या डोळ्यात मात्र अपार धैर्य असतं आणि तेच धैर्य या चित्रफितीच्या निमित्ताने आपल्याला कुठेतरी पाहायला मिळलं. आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा जो हा उपक्रम आहे, एकंदरीत बालकांना कशा पद्धतीने औषध घेण्यासाठी प्रेरित करणं आणि कशात तरी त्यांना गुंतवून ठेवणं आणि कोणत्या ना कोणत्या उपक्रमातून त्यामार्फत त्यांच्यापर्यंत योग्य ती उपचार पद्धती पोहोचवणं आणि त्यांना एक आशादायी चित्र त्यांच्यासमोर उभं करणं. नक्कीच सर, हे बालकांसाठी आपण त्या अनुषंगाने हा विचार नक्कीच स्तुत्य आहे.
पण पालकांनाही साधारण त्यांचं मानसिक धैर्य सांभाळणं तितकंच गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने या काळात त्यांच्यासाठी त्यांनी काय करावं जेणेकरून स्वतःला सावरता येईल? अगदी बरोबर प्रश्न आहे. लहान मुलांना तर ह्याचा सिरियसनेस नसतो, त्यांना ह्याचं गांभीर्य समजत नसतं. पण पालकांना मात्र जास्त टेन्शन असतं, त्यांना जास्त ते खूप काळजी करत असतात. पण यासाठी आम्हीही खूप प्रयत्न करतो. पालकांशी वेळ देऊन आम्ही बोलतो. दर महिन्याला त्यांची मीटिंग घेतो. त्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यांचे काही प्रश्न असतील, ट्रीटमेंट तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, त्यांना ज्या अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. आता तुम्ही बघितलं तर टाटा हॉस्पिटलमध्ये जेवढे पेशंट येतात ते सगळे मुंबईच्या बाहेरचे आहेत. बरेचसे पेशंट मुंबईच्या बाहेरचे आहेत. तर त्यांना राहण्यासाठी सोय करून देतो आम्ही. त्यामुळे ती एक त्यांची जी काळजी असते ती कमी होते. कारण राहणार कुठे मुंबईच्या शहरात आल्यावर, आणि गावाकडून आलेल्या लोकांना मुंबई खूपच भीतीदायक वाटते, कारण एकदम फास्ट जीवन आहे. ते राहणार कुठे, खाणार काय, तर ह्याची सगळ्याची काळजी घेतली जाते. काही सेवाभावी संस्था आहेत, NGOज ज्याला आपण म्हणतो, त्यांनी हे सगळे उपक्रम राबवलेले आहेत. त्यांना राहायची सोय होते, त्यांना आठवड्याला राशन दिलं जातं. म्हणजे त्यांना आईला पूर्णपणे स्वयंपाक करून फ्रेश फूड जे म्हणतो आपण, की ताजं अन्न त्यांना देऊ शकतात मुलांना. ह्या गोष्टींची आम्ही काळजी घेतो. त्यांना एक महत्त्वाचा फायनान्शियल इश्यू असतो, की पैसे कुठून जमा करणं. पण आपल्या इथे शासनाची खूप मदत होते, आणि NGOज जे आहेत ते सुद्धा सढळ हाताने आम्हाला खूप मदत करतात. त्याच्यामुळे या सगळ्या मुलांना आम्ही मोफत उपचार करू शकतो बऱ्याचशा गोष्टींसाठी. आणि ह्या सगळ्या मदतीमुळे आम्ही डॉक्टर म्हणून जेवढं काही करू शकतो, जेवढी लेटेस्ट ट्रीटमेंट आहे ती सगळी आम्ही मुलांना देऊ शकतो. आणि त्याच्यातूनच आमचे जे आउटकम्स आहेत किंवा जे निकाल आहेत ते खूप चांगले आहेत. तर तुम्ही विचारलं तर पॅरेंट्स म्हणजे पालकांना जी काही सिरियस स्ट्रेस जो असतो तो पूर्णपणे दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, जेवढा होऊ शकतो तेवढा. आमच्याकडे सायकॉलॉजी डिव्हिजन आहे, तर काही पालकांना खूप जास्त स्ट्रेस आला तर त्यांच्याशी आम्ही बोलून त्यांचे पण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. समुपदेशन त्यांचं केलं जातं, अगदी बरोबर. काउन्सिलिंग केलं जातं. आता एक तुम्हाला इथे फोटो दाखवतो तुम्हाला, की हे पालक आलेले आहेत इथे, त्यांची ट्रीटमेंट संपत आलेली आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर आई वडील आहेत, आणि त्यांचा पेशंट जो आहे मुलगा तो आहे, आणि त्याच्याबरोबर त्याचा लहान भाऊसुद्धा आहे. त्यामुळे एवढा संबंध जोडला जातो, आणि ते 6 महिने आमच्याबरोबर राहतात, की आम्ही त्यांच्या फॅमिलीचे पार्ट बनतो. म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं एक सदस्य म्हणून आम्हाला मानलं जातं. आणि ते जेव्हा येतात त्यावेळी त्या जो त्याचा भाऊ जो आहे त्याला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला घाबरत नाहीत, असं वातावरण आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे निश्चितच जे आईवडिलांना टेन्शन असतं ते नक्कीच दूर होतं. त्यामुळे ते बिलकुल लहान मुलालासुद्धा ते घेऊन येऊ शकतात हॉस्पिटलमध्ये. सर, खूप सुंदर चित्र आहे. म्हणजे हे सगळं जे आम्ही पाहिलं आता चित्रफितीच्या निमित्ताने, की एक घरातला एक सदस्य म्हणून, घरातला एक घटक म्हणूनच त्या पेशंटकडे पाहिलं जातं. पेशंट म्हणजे रुग्ण म्हणून नाही पाहिलं जात. आपली जी काही फॉर्मॅलिटीज आहे त्यासाठी करणाऱ्या गोष्टी ते आपण करतोयच. पण त्याचा जो मार्ग आहे, त्याचा जो अप्रोच आहे, तो अतिशय संवेदनशील असा अप्रोच आहे, जेणेकरून की कुठेतरी प्रोत्साहन पुढची ट्रीटमेंट पूर्ण करण्यासाठी, उपचार पद्धती ही पूर्ण करण्यासाठी जी कर्करोगाच्या बरं होण्याच्या निमित्ताने अतिशय महत्त्वाची आहे, तेही याच्यातून नक्कीच साधलं जातं. सर, अनेक गैरसमज, प्रत्येक रोगाचे काही ना काही समज, गैरसमज एकंदरीत समाजामध्ये पालकांमध्ये असतात किंवा रुग्णांमध्ये असतात. तर अशा वेळी अनेक, म्हणजे त्यातला जर विचारायचं झालं तर कर्करोग हा संसर्गजन्य आहे का? आणि तुम्ही साधारण तुमच्या ऐकवात असलेले आणि तुम्ही पाहिलेले, ऐकलेले, कारण तुम्ही इतके रुग्ण पाहता, तर ते साधारण कसे आहेत आणि त्याचं निरसन साधारण तुम्ही कसं कराल? अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलेला, की लोकांच्या मनात काही गोष्टी असतात ज्या त्यांच्या कधी-कधी हा अचानक होतो, त्यामुळे त्यांच्या मनात ह्या गोष्टी नसतात. पण बाकीचे जे नातेवाईक असतात, मित्रमंडळी असते, त्यांनी काहीतरी बघितलेलं असतं, एखाद्या सिनेमात बघितलेलं असतं, किंवा आपल्या इथे कसं की भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातं. कर्करोग म्हणजे आता काय होणार? तर हे जी एक संकल्पना आहे ती पहिल्यांदा दूर केली पाहिजे, की लहान मुलांचा जो कर्करोग आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याला वेळेत निदान झालं पाहिजे आणि वेळेत त्याचे उपचार सुरू झाले पाहिजेत.
तर हा एक महत्त्वाचा जो संदेश आहे तो मी देऊ इच्छितो आणि ते एक तुमच्या मनातली शंका काढून टाका की हा पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही आणि आता काय होणार. तर त्याला व्यवस्थित तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये नेलं चांगल्या ठिकाणी जिथे बालकर्करोग तज्ज्ञ आहेत तर तो नक्कीच बरा होऊ शकतो. दुसरा प्रश्न तुम्ही असा विचारलात की संसर्गजन्य आहे का. तर लहान मुलांचा कॅन्सर किंवा कोणताही कॅन्सर हा संसर्गजन्य नसतो. तो एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होऊ शकत नाही. तर इथे तुम्ही सगळ्या दोन्ही स्थितीत बघितलं की हे सगळेच कॅन्सरचे रुग्ण आहेत आणि सगळे एकत्र खेळत आहेत, सगळे एकत्र OPDमध्ये असतात, सगळे एकत्र अभ्यास करत असतात, सगळे एकत्र खेळत असतात. तर तो एकमेकांपासून इकडून तो ह्या माणसापासून दुसऱ्या माणसाकडे, ह्या एका बालकापासून दुसऱ्या बालकाकडे जात नाही. तर हे एक शंकेचं निरसन मी करू इच्छितो. मग दुसरा एक आहे की बालकर्करोग अनुवंशिक आहे का. जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात त्यावेळी सासूबाई म्हणते अरे तुमच्या कडेच काहीतरी गडबड होती म्हणून असं झालं. तर असं काही नाही आहे. अनुवंशिक काही कर्करोग आहेत ते प्रौढांमध्ये दिसतात आणि लहान मुलांमध्ये फार कमी प्रमाणात असतात. पण त्याला फॅमिली हिस्ट्री आम्ही बघतो की घरामध्ये बऱ्याच सदस्यांना जर कर्करोग झाला असेल तर तो अनुवंशिक असू शकतो. पण शक्यतो आणि बऱ्याच प्रमाणात हा कर्करोग अनुवंशिक नसतो. त्यामुळे ती कोणाचीही चूक नसते, पालकांची चूक नसते किंवा जेनेटिक चूक नसते, हेरिडिटी नसते, अनुवंशिकपणा ज्याला म्हणतो ते नसतं. त्यामुळे तो एक गैरसमज मी पूर्णपणे दूर करण्याची माझी इच्छा आहे. तर तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं की त्याचं निदान वेळेत झालं पाहिजे आणि त्याचे उपचार व्यवस्थित चांगल्या ठिकाणी तुम्ही जर केले तर पूर्णपणे बरा होण्यासारखा हा बालकर्करोग आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्यांना वाटतं की तुम्ही जर ट्रीटमेंट घेतलीत, ॲलोपॅथीविषयी बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की त्याच्यामुळे खूप साईड इफेक्ट्स होतात. तर साईड इफेक्ट्स आहेत पण ते सगळ्या मुलांमध्ये होतात असं नाही. आता तुम्ही जर बघितलं तर बऱ्याचशा मुलांचे तुम्हाला मी चित्र दाखवलं तर त्यांचे केस गळलेले आहेत. पण हा टेम्पररी साईड इफेक्ट आहे. त्याच्यासाठी तुम्ही ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेणार नाही असं नका करू. आता आपलं विज्ञान एवढं विकसित आहे की आमच्याकडे प्रत्येक पेशंटला वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते. त्याचा डोस वेगळा असतो, त्याचा प्रोटोकॉल वेगळा असतो. त्याच्यामुळे हा एक गैरसमज जो आहे की किमोथेरपीमुळे साईड इफेक्ट होतो, तर तो गैरसमज अजून एक मी तुमचा दूर करू इच्छितो. तर हे महत्त्वाचे संदेश मी या इथे देऊ इच्छितो. म्हणजे सर आपल्याला म्हणायचं आहे की किमोथेरपीचे जे साईड इफेक्ट्स असतात तर ते फक्त तात्पुरते असतात, नंतर ते पुन्हा पूर्वस्थितीमध्ये गोष्ट येते. म्हणजे केस गळणं जरी म्हटलं तरी आपण मगाशी चित्रफितीत बघितलं फोटोंमध्ये की पुन्हा केस आलेल्या सगळ्या गोष्टी. तर नक्कीच हा जो गैरसमज आहे हाही प्रेक्षकांचा नक्कीच या अनुषंगाने दूर झालेला असेल. कारण अनेक उपचार पद्धती समाजामध्ये आपण पाहतो की असतात आणि अनेक अशा वेळी तर पालकही संभ्रमात असतात आणि कुठेतरी काहीतरी गोष्टीला बळी पडण्याची शक्यता असते. तर कुठेतरी या उत्तरातून हे नक्कीच लक्षात आलेलं आहे, अधोरेखित सरांनी केलेलं आहे की योग्य ठिकाणी योग्य तज्ज्ञांकडे जाऊन त्याचा उपचार करणं आणि नंतर बाकीच्या सगळ्या शक्यतांकडे पडताळून बघणं हे तितके योग्य जरी असलं पण योग्य तज्ज्ञांकडे जाऊन ते उपचार होणं आणि त्या गोष्टी सुरुवात होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर आता एखाद्या मुलाला ते झालेलं आहे किंवा एखाद्या बालकाला ते झालेलं आहे बालकर्करोगाचा व्याधी, तर अशा वेळी त्याच्या पुढच्या आयुष्याचं काय. म्हणजे अनेक टप्पे आयुष्यातले, आता बाल म्हटल्यावर अतिशय लहान असणार आहे, तर आयुष्यातले पुढचे जे टप्पे आहेत महत्त्वाचे, या गोष्टींबद्दल आपण काय सांगाल. त्याच्यावरती त्याचा साधारण होणारा परिणाम आणि तो कितपत होतो आणि त्याबद्दल आपलं साधारण निदर्शनास काय आलेल्या गोष्टी. आता तुम्ही बघितलं तर हे बालक सगळे शाळेत जात असतात आणि एक महत्त्वाचा टप्पा त्यांचा पहिला असतो की शाळेतल्या परीक्षा. तर बरेचसे जे आमचे रुग्ण असतात ते सांगतात की सर मला परीक्षा देते त्याच्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. तर बऱ्याच वेळा ते शक्य नसतं. काही वेळा एखाद्या वेळेस अगदीच जर परीक्षा तोंडावर आली असेल आणि तो कर्करोग वेगळ्या पद्धतीचा असेल, हॉजकिन्स लिम्फोमासारखा असेल, तर आम्ही एक 15 दिवस पुढे ढकलू शकतो. पण शक्यतो त्याची ट्रीटमेंट जर वेळेत सुरू झाली तर त्याचा चांगलं निदान होऊ शकतं. तर हा जो पहिला शाळेचा टप्पा असतो तो दूर करण्यासाठी आम्ही मदत करतो. जेव्हा मुलं येतात ट्रीटमेंटसाठी त्यावेळी आमच्याकडे कॅनशाळा म्हणून आहे, तिथे ही मुलं शाळेत जाऊ शकतात. म्हणजे जर त्यांना त्या वर्षाची परीक्षा द्यायची तर कॅनशाळेत जाऊन तो अभ्यास पूर्ण करू शकतात ते आणि तिथे आमचे शिक्षक आहेत ते त्यांना व्यवस्थित गायडन्स देऊ शकतात. तर हा झाला पहिला टप्पा. मग काही बालक अगदीच लहान असतात
मग त्यांना 10वी-12वीची परीक्षा नसते, तर त्यांच्यासाठी आम्ही शाळा पण घेतो, पण बाकी त्यांना पूर्णपणे एंगेज ठेवण्यासाठी जसं मी सांगितलं आर्ट अँड क्राफ्ट, बाकीचे जे एकमेकांशी ज्या माइलस्टोन्स जे आपण म्हणतो ते जडणघडण जी व्हायची असते ती होण्यासाठी आम्ही सगळ्यांना एकत्र आणतो, त्यांचे खेळ घेतो. तर ह्याच्यामुळे आयुष्य त्यांचं चालू राहतं. तुम्ही त्याला एका खोलीत बंद केलं आणि त्यांना रुग्ण म्हणून ठेवलं तर त्यांची पुढची वाटचाल व्यवस्थित होणार नाही. तर ह्याची आम्ही काळजी घेतो. ते सगळे एकत्र येतात, एकत्र खेळतात आणि तुम्हाला काही फोटो दाखवू इच्छितो की इथे जर तुम्ही बघितलं तर ही सगळी मुलं एकत्र आलेली आहेत, ते खेळत आहेत आणि ते ट्रिपलाही जात आहेत. आणि हा एक आम्ही 3-4 वर्षापूर्वी ह्या मुलांना नेलं होतं आणि बघा त्यांची ट्रीटमेंट ऑलमोस्ट संपत आलेली आहे. काही जणांचे केस कमी झालेले आहेत, काही जणांचे परत आलेले आहेत. तर हा पहिला टप्पा त्यांचा पूर्ण होतो. तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट झाल्यानंतर हे अजून एक तुम्हाला ध्वनिफीत एक पिक्चर दाखवतोय. इथे सगळे एकत्र आलेले आहेत आणि हा आमचा नभांगणचा कार्यक्रम आहे. तर इथे आमचा स्पोर्ट्स दरवर्षी आम्ही एक स्पोर्ट्स फंक्शन घेतो. तिथे कॉम्पिटिशन असते आणि ह्याच्यात आम्ही मुंबईतल्या सगळ्या हॉस्पिटल्सला इन्व्हॉल्व करतो आणि पुढे आमचा प्रयत्न असेल की पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात अशी ह्या मुलांचे स्पर्धा घेतल्या जातील असा आम्ही प्रयत्न करतो. आणि ह्याच्यातून आम्हाला खूप चांगलं यश आलेलं आहे. आता जसं मी सांगितलं राष्ट्रीय पातळीवर काही आमचे खेळाडू आहेत ते खेळत आहेत आणि ह्या कार्यक्रमातून ते पुढे आलेले आहेत. इथे बघितलं तर तुम्ही आम्ही त्यांना ट्रिपला घेऊन जातो. इथे बघा ह्या मुलीला एकच पाय आहे पण ती रॉक क्लाइम्बिंग करते आहे. हा मुलगा हा डान्स करतोय पण त्याचा पाय जर तुम्ही इथे बघितलात तर तो वुडन जयपूर फूट ज्याला म्हणतो तो आहे. तर हे जे टप्पे आहेत ते सुद्धा आम्ही पूर्णपणे पुढे जाण्याचा त्यांना त्याच्यातून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. इथे तुम्ही बघितलं आमचा हा नभांगणचा प्रोग्राम आहे आणि इथे रायफल शूटिंगचा आपण विचार करू शकत नाही. मी कधी रायफल शूटिंग केलं नाही, पण ह्या मुलांना ती संधी आम्ही देतो. ह्यातून आमचे 2 जण आहेत ते राष्ट्रीय पातळीवर सध्या खेळत आहेत. मग अजून इथे जर बघितलं तर पुढे काही जणं फार अभ्यास करतात असं नाही, तर आमचे बरेचसे पेशंट जे आहेत ते पुढे डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत आणि काही जणं त्यांचे जे टॅलेंट असतो तो वेगळा असतो. आता इथे मी दाखवतो तुम्हाला, हा करण म्हणून आमचा एक पेशंट आहे. तर तो मूर्तिकार झालेला आहे आणि किती सुंदर गणपतीची मूर्ती त्याने केलेली आहे आणि दरवर्षी त्यांच्याकडून आम्ही गणपतीची मूर्ती घेतो. तर हे काय तो समोरचा मुलगा जो आहे, समोरचा रुग्ण जो आहे त्याच्याकडे काय टॅलेंट आहे हे आम्ही ओळखू शकत नाही. पण जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवतो त्यावेळी हा टॅलेंट ओळखण्यासाठी बरेच NGOs आमच्याकडे येतात, ते आमच्याशी जोडले जातात आणि ते त्यांच्याबरोबर जेव्हा वेळ घालवतात त्यावेळी त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि ते पुढे जाऊन बरेच मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. आणि इथे बघितलं तर हा मागच्या वर्षी याच दिवशी 15 फेब्रुवारीला घेतलेला एक फोटो आहे. तर ह्यातले काही लोक आहेत, काही मुलं आहेत, त्यातले एक जण गायिका आहे, एक जण एक आर्टिस्ट आहे, एकाचा स्वतःचा स्टार्टअप आहे, तो कम्प्युटर क्षेत्रात त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केलेला आहे. तर हे जीवनातले सगळे टप्पे आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करतो. व्होकेशनल ट्रेनिंग देतो काही जणांना, ज्यांना वाटतं की नाही मला काही मेकॅनिक व्हायचं आहे किंवा काही व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना मदत करतो. त्यामुळे जेवढी मदत आम्हाला करता येईल तेवढी आम्ही करू शकतो. पण हे फक्त टाटा हॉस्पिटल नाही, तर जे सगळे NGOs आमच्याबरोबर जोडलेले आहेत त्यांच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो. तर त्यांना पण मी ह्या माध्यमामार्फत धन्यवाद देतो की आम्ही जे करू शकतो ते तुमच्या मदतीमुळेच करू शकतो आणि त्याच्यामुळे मुलं त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यात नॉर्मल मुलांसारखे पुढे वाढू शकतात. हे पूर्ण आम्ही त्यांच्यामुळे शक्य आहे. कुठेतरी एक दिसते सर गोष्ट या उपक्रमामधून की बालकांच्या सुप्त कलागुणांना आधी ओळखून त्याला कुठेतरी व्यासपीठ देण्याचं काम इथून होतं आहे आणि त्याच्यातून मोठी झालेली मुलं, तुम्ही जे त्यांचं सांगितलं की व्यावसायिक यशसुद्धा प्राप्त करताना काही उदाहरणं आपण दाखवली. हे चित्र जे नवीन बालकर्करोग व्याधी झालेली लोक जेव्हा येतात त्यांना जेव्हा ही उदाहरणं त्यांच्यासमोर ठेवली जातात, नक्कीच त्यांच्यासाठी एक स्फूर्ती आणि एक इन्स्पिरेशन ज्याला आपण म्हणू शकतो असं एक चित्र इथून एकंदरीत या उपक्रमातून निर्माण होताना आपल्याला दिसतंय.
सर, काही प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेत फोनवर नाही, पण समाज माध्यमावरती त्यांनी मेसेज पाठवलेला आहे. गणेश चौधरी जी आहेत सोलापूर इथून, त्यांनी विचारले की सिकल सेल आणि ब्लड कॅन्सर या दोन्हींमधला साधारण मूलभूत फरक काय आहे, तो कसा ओळखला जातो, त्याच्या काही चाचण्या आहेत का, आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याचं माध्यम कोणतं, त्यासाठी कोणत्या कोणत्या फॉर्मॅलिटीज आहेत, काय काय गोष्टी करायला लागतात, ह्याच्याबद्दलची ही माहिती त्यांना हवी होती. खूप चांगला प्रश्न आहे. पहिल्यांदा त्या प्रश्नाचे दोन भाग आहेत. सिकल सेल हा ब्लडचा एक व्याधी आहे, ज्याच्यामुळे लहान मुलांना रक्त त्यांचं सिकलिंग ज्याला म्हणतो तसं होतं, तर त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडते. तर हा कॅन्सर नाही आहे, तर ह्याची ट्रीटमेंट टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये होत नाही. पण बाकी हा काही क्षेत्रात आता विदर्भात हा जास्त कॉमन आहे, तर तिकडे ह्याच्यासाठी वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत जे ह्याच्यात तज्ज्ञ आहेत, ते त्याची काळजी घेतात. आणि मुंबईतही काही जे आपले हॉस्पिटल्स आहेत, एक बोरिवलीचं हॉस्पिटल आहे, KM हॉस्पिटल आहे, तिथे ह्याचा उपचार होऊ शकतो. पण ह्या सिकल सेल बरा करण्यासाठी वेगळी औषधं दिली जातात आणि तो पूर्णपणे जसं कॅन्सरसाठी किमोथेरपी लागते, तर त्याला किमोथेरपी द्यायची गरज पडत नाही. दुसरा तुमचा प्रश्न आहे की टाटा हॉस्पिटलमध्ये कसं पोचायचं. ब्लड कॅन्सरचं त्यांचं म्हणणं होतं, दोन्हींची तुलना त्यांनी विचारली होती. तर तुलना अशी करू शकत नाही. जसं मी सांगितलं की तो कॅन्सर नाही आहे. ब्लड कॅन्सरमध्ये काय होतं की तुमच्या प्लेटलेट्स कमी होतात, जे रक्त साखळतं आपलं, किंवा रक्त जर गोठवण्याची जी पद्धत असते, त्याच्यासाठी प्लेटलेट्स याची गरज असते, तर त्या कमी होतात. दुसरं असं की रक्त कमी होऊ शकतं, कारण रक्त कमी होतं त्यामुळे ॲनिमिया ज्याला म्हणतो, की मुलगा पांढरा पडतो, त्याचं रक्त कमी होतं शरीरातलं, आणि त्याची खेळण्याची क्षमता कमी होते, त्याची एनर्जी कमी होते, तर तसं होऊ शकतं. तर हे ह्या ब्लड कॅन्सरमध्ये आम्ही बघतो. आणि पांढऱ्या पेशी ज्या असतात त्या एकतर खूप वाढतात किंवा त्यांची संख्या खूप कमी होते. तर ह्या सगळ्या ज्या चाचण्या आहेत त्या एकतर त्यांचे जे प्रेझेंटेशन आहे त्याच्यातून आम्ही ओळखतो की ह्याला ब्लड कॅन्सर होऊ शकतो. तर ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि सिकल सेल ॲनिमिया हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि जर ब्लड कॅन्सर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणाचीही गरज नाही. तुम्ही थेट टाटा मेमोरियल हॉस्पिटलला जर आलात तर तुम्हाला ज्या दिवशी याल त्या दिवशी बघितलं जातं, आणि त्याचं पुढे जे निदान करण्यासाठी ज्या चाचण्या आहेत त्याच दिवशी पाठवल्या जातात. तर तुम्हाला जर शंका असेल किंवा कोणीच मला सांगितलं की हा ब्लडचा कॅन्सर आहे किंवा कोणताही कर्करोग आहे लहान मुलांमध्ये, तर तुम्ही थेट टाटा हॉस्पिटलला येऊ शकता. मध्ये कोणाचीही शिफारस वगैरे काहीही गरज नाही आहे. तुम्ही थेट टाटा हॉस्पिटलमध्ये आलात तर तुम्ही त्याच दिवशी तुमची फाईल तयार होऊन त्या दिवशी तुमचं निदान जे काही चाचण्या आहेत त्या पूर्ण त्याच दिवशी आम्ही करतो. नक्कीच फार महत्त्वाचं होतं. आणि सर, मला वाटतं दोघांमधला अजून एक मूलभूत फरक म्हणजे एक अनुवंशिक आहे आणि दुसरं अनुवंशिक अजिबात नाही आहे. बरोबर. तर फार महत्त्वाचं होतं. नक्कीच अजून वेगवेगळे कंगोरे या विषयानुरूप आपण उलगडत जाणार आहोत. अतिशय महत्त्वाच्या वळणावर ही चर्चा आहे. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. आपण चर्चा करत आहोत. आजचा आपला विषय जागतिक बाल कर्करोग निवारण दिन, आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ते सुप्रसिद्ध बाल कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर चेतन धामणे सर. सर, ब्रेकच्या अगोदर अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपण चर्चिल्या या अनुषंगाने. तर मगाशी एक विषय नक्कीच आपला राहिला की तुम्ही सांगितलं की उपचारादरम्यानचं मुलांचं साधारण पुढचं आयुष्य कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच तपासणार आहोत. पण आता पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. राहुलजी पाटील हे मुंबईहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत फोनवर. राहुलजी, आपला प्रश्न विचारा. तर माझा प्रश्न असा होता की म्हणजे आपल्या पाल्याला किंवा कोणाही लहान मुलाला जर कर्करोग जर झाला असेल किंवा नाही, त्याची जर आपल्याला टेस्ट वगैरे करायची असेल अगोदर, की निदान करायचं असेल की कर्करोग आहे की नाही, त्यासाठी टेस्ट कोणत्या कराव्या लागतात, त्याची थोडक्यात जरा माहिती द्या. नक्कीच धन्यवाद. आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला. सरांकडून आपण ते मार्गदर्शन घेणारच आहोत. नक्की उत्तर त्याचं घेऊया. सर, मला वाटतं त्यांचा प्रश्नाचा ओघ आहे की
होण्याआधी काही लक्षणांच्या आधी काही अशा चाचण्या आहेत का जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी समजल्या जातील, किंवा लक्षणं झाल्यानंतरच्या तपासण्या कोणत्या? दोन्ही अँगलने विचार करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तुमचा खूप चांगला प्रश्न आहे. सगळ्यांना वाटतं की कॅन्सर होऊ नये म्हणून काय करता येईल, किंवा त्याचं व्हायच्या आधी जर आपण काही करू शकलो तर असं काही आहे का? प्रतिबंधात्मक. पण तसं काही नाही आहे. जसं मी सांगितलं की लहान मुलांच्या कॅन्सरमध्ये तुम्ही जेनेटिक टेस्ट किंवा कोणतीही चाचणी करून सांगू शकत नाही की ह्याला कॅन्सर होऊ शकतो किंवा होणार नाही आहे. कोणतीही चाचणी अशी नाही आहे ज्याच्यामुळे आपण असं सांगू शकतो. काही गोष्टी अनुवंशिक असतात. अशा वेळी आम्ही जर काही चाचण्या केल्या, तर जर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा कुटुंबात बऱ्याच लोकांना कॅन्सर असेल, तो सुद्धा 45 वर्षाच्या आत किंवा 40 वर्षाच्या आत जर कोणाला घरात कॅन्सर असेल आणि अशी 4-5 लोकं असतील, तर मात्र तुम्ही एखादी चाचणी करून, एक चाचणी आहे त्याला TP53 म्युटेशन असं म्हणतात, तर ते करून बघू शकतो. तर पण हे फारच क्वचित असतं. त्यामुळे कोणतीही चाचणी तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्हाला पुढे जाऊन कॅन्सर होणार किंवा होणार नाही. जर ती लक्षणं आलीत तर मात्र बऱ्याच चाचण्या आहेत आणि ती लक्षणाप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या चाचण्या पाठवतो. कारण 100हून अधिक चाचण्या आहेत, तर प्रत्येक लक्षणासाठी वेगवेगळ्या चाचण्या आम्ही पाठवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की पाल्याला कॅन्सर आहे किंवा कर्करोग आहे की नाही. पण परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की कॅन्सर हा सांगून येत नाही किंवा आपण सांगू शकत नाही की कोणाला कॅन्सर होईल, आणि लहान मुलांमध्ये तर त्याहून नाही. खूप महत्त्वाचं होतं. धन्यवाद राहुलजी आपल्या प्रश्नाबद्दल, कारण त्यानिमित्ताने एक वेगळा त्याचा आयाम तपासला गेला या एकंदरीत या विषयाचा. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, मगाशी आपण चर्चा केली की साधारण उपचाराच्या नंतर पुढचं पाऊल साधारण त्यांचं कसं असतं आणि याबद्दल आपण मार्गदर्शन केलं. तर जे आयुष्यातले वेगवेगळे टप्पे आहेत, लाईक विवाह आहे किंवा गर्भधारणा आहे, याविषयी थोडंसं सांगितलं तर नक्कीच मला वाटतं ते आवडेल ऐकायला सगळ्यांना. मी तुम्हाला एक फोटो दाखवू इच्छितो आणि हा नक्की बघा तुम्ही. तर हा आमचा एक पेशंट आहे, जो टाटा हॉस्पिटलमध्ये ह्याने ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि तो पुन्हा एकदा टाटा हॉस्पिटलमध्ये आला. कशासाठी? डॉक्टर होऊन आला आणि तो बालकर्करोग तज्ज्ञ आहे आज. त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याला एक सुंदर मुलगी आहे. तर ह्याच्यात तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होऊ शकतं की ट्रीटमेंट झाल्यानंतर पुढचं आयुष्य कसं नॉर्मल होऊ शकतं, वैवाहिक जीवनात काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला नॉर्मल मुलं होऊ शकतात. तर ही जी संकल्पना आहे लोकांमध्ये की किमोथेरपी दिल्यानंतर काय होईल, तर ही पूर्णपणे ह्या एका चित्रात तुम्ही पूर्णपणे तुमचं शंका निरसन होतं. हा डॉक्टर झालेला आहे, बालकर्करोग तज्ज्ञ झालेला आहे आणि त्याचा विवाह होऊन त्याला एक सुंदर मुलगी आहे. तर ह्याच्यातच सगळं उत्तर एका फोटोमध्ये सगळं आलेलं आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा फोटो असं मला वाटतं, मला प्रेक्षकांना दाखवायची खूप इच्छा होती. खूप सर, इतकं बोलकं चित्र होतं हे की अनेक प्रश्नांची उत्तरं एका चित्रातून मिळणं म्हणजे काय असतं, मला वाटतं ह्या चित्रातून आपल्याला ते लक्षात येतं. सर, कर्करोग म्हटला की कॅन्सर हा शब्दच जेव्हा ऐकतो ना, तेव्हा आर्थिक गणितं कशी जुळवायची, हा एक महत्त्वाची गोष्ट एकंदरीत पालकांमध्ये आणि समाजामध्ये साधारण याचा समज आहेच या गोष्टी, की खूप महागडी अशी ट्रीटमेंट आहे, त्याचा उपचार पद्धती आहे. तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी किंवा घटकांसाठी कोणत्या योजना आहेत शासकीय पातळीवरती आणि निमशासकीय किंवा स्वयंसेवी संस्थांचं, याबद्दलही आजच्या चर्चेतून त्याचा उल्लेख होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काय सांगाल सर? अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सगळ्या पालकांना हाच प्रश्न पडतो की मी ट्रीटमेंटसाठी पैसे आणणार कुठून, आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण आज मी सांगू इच्छितो की आमच्या इथे टाटा हॉस्पिटलमध्ये सगळ्या बालकांना पूर्णपणे मोफत आम्ही उपचार देऊ शकतो. आणि फक्त टाटा हॉस्पिटलमध्ये नाही, तर ह्या स्वयंसेवी संस्था ज्या आहेत आणि शासनाकडून सुद्धा एवढी मदत मिळते की आज महाराष्ट्रात तरी कोणालाही खूप जास्त खर्च करण्याची गरज पडणार नाही. पण तुम्ही व्यवस्थित वेळेत आणि बरोबर हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. बऱ्याचशा शासकीय हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला ही ट्रीटमेंट मोफत मिळू शकते, जिथे बालकर्करोग तज्ज्ञ आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ही सोय नाही आहे. पण तुम्ही जर बालकर्करोग तज्ज्ञ ज्या हॉस्पिटलमध्ये आहे तिथे गेलात, तर तुम्हाला जवळजवळ ही पूर्ण ट्रीटमेंट मोफत मिळू शकते. शासनाकडून खूप मदत मिळते. CM फंड्स आहेत, आयुष्यमान भारत आहे आणि MGP आहे, महात्मा ज्योतिबा फुले, या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यासाठी मात्र एक महत्त्वाचं गोष्ट आहे की काही कागदपत्र लागतात. तर तुमचं आधार कार्ड, मुलाचं आधार कार्ड,
तुमचा व्यवसाय काय आहे त्याचं एक पत्र लागतं. तर ही पत्र सगळी जमा करायला थोडा वेळ लागतो, पण ते असल्याशिवाय आपल्याला शासनाकडून मदत मिळू शकत नाही. तर जर तुमच्या मुलाचं आधार कार्ड नसेल तर ते करून घ्या. जर तुम्हाला जिथे व्यवसाय करता तुम्ही किंवा शेतकरी जरी असाल तरी त्याचं एक लेटर लागतं की तुमचा इन्कम किती आहे, की किती वर्षाला तुम्ही तुमच्या कुटुंबात पैसे येतात. तर ह्या गोष्टी आम्हाला लागतात, शासनाला लागतात, आणि ते जर तुम्ही त्या गणितात बसलात तर ते पूर्ण तुम्हाला मोफत ट्रीटमेंट मिळू शकते. अर्थात ही ट्रीटमेंट महाग आहे. तुम्ही जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथे महाग असते ट्रीटमेंट, पण प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा जिथे कर्करोग तज्ज्ञ आहेत तिथे स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या खूप पुढे येऊन मदत करतात. आणि बरेचसे इंडिव्हिज्युअल जे आहेत की माझा आज वाढदिवस आहे तर मी थोडे पैसे देतो तर टाटा हॉस्पिटलला, किंवा सोशल मीडियाद्वारे सुद्धा जर तुम्ही आवाहन केलं तर लोक सरळ हाताने तुम्हाला येऊन मदत करतात. पण त्याचा फक्त गैरफायदा घेऊ नका. जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यावेळी सगळ्यांना व्यवस्थित कुठेही तुमचे उपचार थांबणार नाहीत ह्याची मी शाश्वती देऊ शकतो. खूप महत्त्वाचं होतं ते. शासकीय पातळीवरतीही अनेक मदत होतात. जसं कागदोपत्री काही कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला आणि आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नक्कीच सर, आपण पाहिलं की प्रौढ आणि बाल कर्करोग ह्याच्यामधला जो मूलभूत फरक आहे की प्रौढांमध्ये आपण व्यसनाधीनता हा एक महत्त्वाचा पैलू त्याच्यामध्ये आहे. मग बाल कर्करोगामध्ये साधारण जीवनशैली आहे म्हणा, किंवा आहार आहे म्हणा, किंवा पर्यावरणाचा घटकांचा काही त्याच्यामध्ये प्रादुर्भाव, तर या सगळ्या गोष्टी काही आहेत का? जर असल्या तर त्या कशा पद्धतीने त्याचं निवारण करावं आणि काय केलं पाहिजे अशा बाबतीत? नाही, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की लोकांना माहिती आहे की प्रौढांचा कर्करोग कशामुळे होतो, पण बालकांना का होतो हा मोठा प्रश्न आहे. आणि हा एका विशिष्ट गोष्टीमुळे होतं असं नाही आहे. बऱ्याच गोष्टी एकत्र यायला लागतात ज्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो. त्यातल्या काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत, पण बऱ्याचशा गोष्टी आम्हाला विज्ञानाला अजून माहिती नाही आहेत. तर हा कधीही कोणालाही होऊ शकतो. पण बालकर्करोग हा खूप दुर्मिळ आहे, त्यामुळे त्याच्याने तुम्ही घाबरून जाऊ नका की कधीही कोणाला होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की तुमच्या मुलाला होऊ शकतो. कोणालाही होणार नाही असं मी म्हणेन, आणि फार दुर्मिळपणे एखाद्या मुलाला हा होऊ शकतो हे बरोबर असेल माझं सांगणं. तर हा संदेश मी देऊ इच्छितो. तर ह्याच्यात कधीकधी रेडिएशन किंवा आता काही मुलं जर तुम्ही शेतात राहत असाल तर तिथे जी आपली रसायनं आपण खतं वापरतो तर त्याच्या जास्त एक्सपोजर झालं तर त्याच्यामुळे काही AMLs होऊ शकतात किंवा मायलोडिस्प्लासिक सिंड्रोम ज्याला म्हणतो ती होऊ शकतात. पण हे बऱ्याचशा गोष्टी प्रौढांमध्ये होतात, लहान मुलांमध्ये होत नाहीत. पण असेही काही कारणं असू शकतात. एक EBV नावाचा व्हायरस असतो, त्याच्या इन्फेक्शन आपल्या सगळ्यांना होतं, पण काही मुलांमध्ये त्यांची इम्युनिटी थोडी वेगळी असते, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यापासून लिम्फोमा उद्भवू शकतो. तर अशा वेगवेगळ्या कर्करोगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते होऊ शकतं. पण एक अशी जर गोष्ट विचारली तर अशी एक गोष्ट नाही आहे. मल्टीफॅक्टोरियल ज्याला म्हणतो की बऱ्याच गोष्टी एकत्र यायला लागतात ज्याच्यामुळे कॅन्सर होतं. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये हा खूप दुर्मिळ असतो. एवढंच मी सांगू इच्छितो इथे. नक्कीच. अति महत्त्वाचा मुद्दा होता तो. सर, ही मुलं शाळेत जात असतात. आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. तर ही शाळेत जातात, समाजामध्ये राहतात. तर अशा वेळी समाजाचा एकंदरीत दृष्टिकोन, शाळेतल्या टीचर लोकांचा किंवा त्या मॅनेजमेंटचा एकंदरीत दृष्टिकोन अशा मुलांकडे बघण्याचा कसा असावा असं आपल्याला म्हणायचं आहे? नाही, हा एक खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. आणि ह्याचं उत्तरही मला तुम्ही पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की हे बाल योद्धे आहेत, तर त्यांना योद्ध्यांसारखं बघा. तुम्ही इथे बघता आहात की हे नभांगांची आमची टीम आहे, अगदी नॉर्मल मुलांसारखे आहेत. आम्हाला तुमची सहानुभूती नको आहे. तुमची मदत ज्या ज्या टप्प्याला पाहिजे, आर्थिक मदत तुम्ही करू शकता तर तिथे करा. आम्हाला रक्ताची गरज पडते, कारण आम्ही जेव्हा किमोथेरपी देतो त्यावेळी त्यांना रक्त द्यायला लागतं, सफेद पेशी, लाल पेशी या सगळ्या द्यायला लागतात. तर तिथे तुम्ही मदत करू शकाल तर तिथे द्या, पण आम्हाला तुमची सहानुभूतीची गरज नाही आहे. आम्हाला फक्त ही मुलं जी आहेत ते योद्धे आहेत आणि ते विजयी होऊन आलेले आहेत. जेव्हा त्यांची ट्रीटमेंट संपते ते बादशाह आहेत. तर ह्या मुलांकडे तुम्ही नॉर्मल मुलं म्हणून बघा, आणि त्यांना जे 6 ते 8 महिने मिळतात त्याच्यानंतर त्यांना जे जीवदान मिळतं तर ते कधीच वाया घालवत नाहीत, आणि त्याची पूर्णपणे ते फायदा घेऊन पुढे नक्की यशस्वी होतात. तर त्यांना जीवनदान मिळालेलं आहे, आणि ते
आयुष्यात काहीतरी करून दाखवणार ही मला पूर्णपणे खात्री आहे. आणि मी ते तुम्ही आधी बघितलेलंच आहे. मी जे ध्वनिफिती दाखवल्या आणि जे आमचे सक्सेसफुल लोकं दाखवलीत, मुलं जी मोठी झालेली आहेत आणि स्वतःचे स्टार्टअप सुरू केलेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर, IAS ऑफिसर सगळे झालेले आहेत आणि मूर्तिकार मी म्हटलात, काही बॉलिवूडमध्ये गेलेले आहेत. तर सगळ्या क्षेत्रात हे आम्ही जाऊ शकतो, आमची मुलं जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे सहानुभूतीच्या दृष्टीने न बघता त्यांना तुम्हाला काय मदत करता येईल आणि ते कसे यशस्वीपणे त्यांच्यापुढे जे चॅलेंजेस आलेले आहेत ते त्यांच्यावर मात करून ते पुढे यशस्वी झालेले आहेत. तर ह्या यशस्वी लोकांकडे तुम्ही बघा आणि त्यांच्याकडून तुम्हीही शिका आणि आम्ही रोज शिकत असतो. तर हाच संदेश मी तुम्हाला इथे देऊ इच्छितो. खूप महत्त्वाचं होतं सर. व्यापक विषय आहे पण वेळेची मर्यादा आहे. तर शेवटचा प्रश्न की जागतिक बाल कर्करोग निवारण दिनानिमित्त आपण आपल्या प्रेक्षकांना एक शेवटचा काय संदेश देऊ इच्छिता? संक्षिप्त, अगदी थोडक्यात. संदेश बरेच आहेत पण एकच मी सांगू इच्छितो की बाल कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. वेळेत निदान झालं पाहिजे आणि योग्य चिकित्सा झाल्यानंतर योग्य उपचार जर तुम्ही घेतले तर बाल कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्याच्यावर विजय होऊन आमची मुलं पुढे आयुष्यात जे काही होऊ शकतात ते पूर्णपणे, त्यांची इच्छा असेल तर ते पूर्णपणे जे काही व्हायचं ते होऊ शकतात. थँक्यू. खूप महत्त्वाचं होतं सर. अगदी थोडक्यामध्ये विषय खूप मोठा आहे, सखोल आहे आणि व्यापक आहे, पण तरीही अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि अतिशय सुलभ अशा भाषेमध्ये आपण आम्हाला समजावून सांगितला. आपण इथे आला सर, व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आणि आम्हाला जो वेळ दिल्यानं आमचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार मानतो सर. धन्यवाद आपण इथे आल्याबद्दल. धन्यवाद. मित्र, आपण पाहिलं की आजच्या संवादातून एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात आली की बालकर्करोग म्हणजे शेवट नाही आहे, तर ती एका लढ्याची सुरुवात आहे. म्हणजे योग्य वेळी निदान, आधुनिक उपचार आणि कुटुंबाचा ठाम आधार असेल तर अनेक लहानग्यांना नवजीवन नक्कीच मिळू शकलं. हेच आपल्याला या चर्चेतून आणि या मार्गदर्शनातून आपल्याला लक्षात आलेलं असेल. नक्कीच पुढेही कधीतरी आपण हा विषय अजून घेऊया, पण आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तर पुढच्या नवीन भागामध्ये हॅलो डॉक्टरच्या आपण भेटूया एका नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद. धन्यवाद.